नमस्कार भावांनो बहिणींनो, झालं का जेवण वगैरे समद्याचं? समद्यांना शुभ सकाळ. तर आता सकाळचे 10 वाजलेत आणि आत्ताच गावातून पोस्टमनचा फोन आलता. तर ही बघा, हे अजून खोकतेतच शिंकतेत, अजून ह्यांनी काय बरं झालं नाही. तर पोस्टमनचा गावातून फोन आलता, काहीतरी पार्सल आलंय तुमचं. पार्सल नाही वाटतं, पोस्टानंच आलंय वरनं. तसलं पार्सल म्हणल्यावर ती कोणतरी घेऊन येतो कुरिअरवालं. पोस्टमनचा फोन आलता, ती हे आलंय काहीतरी आलंय तुमचं म्हणलं आम्हाला. मग म्हणलं जावा पाठदिशी. मग अंकिताला बी आता शाळेत घालवायचे. काहीतरी आनंदाचा क्षण आहे एवढं मात्र खरं. तुम्ही आतुरतेने वाट बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा काय नेमकं आलंय ती. तर मित्रांनो, मी चाललोय बरं का आता पोस्टात चाललोय. कारण पोस्टामध्ये आपलं अतिशय महत्त्वाची हे आलंय, म्हणजे पोस्टानं आलंय आपलं. तुम्हाला दाखवतो तिथं गेल्यानंतर. मला सर्दी झाली त्यामुळे लय बोलता येणं, खोकला पण येतोय सारखा, त्यामुळे बोलता येत नाही. अंकिताला मी शाळेला नाही जाऊ का, अंकिता इकडं आली आहे बघा. बघा ही अंकिता रेडी झाली आहे. दावतो तुम्हाला पोस्टात गेल्यानंतर तिथं. तर चला. तर मित्रांनो, अखेर आलोय बघा, पोस्टात आलोय, आपल्या लोटेवाडीच्या पोस्टात आलोय. पोस्टमन साहेब पण इकडे आहेत बघा. ही आपल्या गावठी निलेश पूनम या चॅनलचा बघा आज ॲडसन पिन आलेला आहे बघा. बघा यांनी हातात दिलाय, अजून काय सही वगैरे केलेली नाही. तुम्हाला दाखवा म्हणून दाखवतो. घरी गेल्यानंतर सविस्तर याची माहिती सगळी सांगतो. बरं आता आलोय बघा, इकडं पोस्टमन साहेब आहेत. हां तर बराच वेळ, म्हणजे बऱ्याच दिवस झालं बघा. 6 जूनला हे पाठवलेलं आहे, 6 जानेवारीला पाठवलं होता. ते आता आला बघा. 8-10 दिवस लागलं यायला. पहिला चॅनलचा पिन आपल्याला लवकर आलता, पण ह्याला जरा उशीर लागला. तर सांगतो घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो खोलून वगैरे सगळं. तर मित्रांनो, आलोय बरं का घरी. मला खोकला येत असल्यामुळे मला काय मी लय बोलत नाही, पूनमच बोलत. हे बघा, ॲडसन पिन घेऊन हे आले तर बघा आता घरी सध्या. तर आम्हाला लय म्हणजे लय आनंद झालाय, कारण पहिल्या चॅनलचं ज्यावेळेस आम्हाला ॲडसन पिन आलता त्यावेळेस पण लय आनंद झालता आणि ह्यावेळेस पण झालाय बघा. कारण तुम्ही आम्हाला पहिल्या चॅनलवर जसा सपोर्ट केला तसाच ह्याच्यावर पण केला, त्यामुळे आम्हाला ही आजचा दिवस बघायला मिळाला. खरंच तुमचं मनापासून लय लय आभारी आहे बघा मी. तुम्ही असा सपोर्ट करताय. तर हे बघा, आमच्या आत्याचं चाललाय स्वयंपाक. म्हणजे चपात्या झाल्या, त्या थोडी घेवड्याची शेंग बनवते ते बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा भाऊजी आहेत इथं. बोला भाऊजी. बघा, आज सर्वात मोठा आनंद झालेला आहे, कारण का आमच्या गावठी निलेश पूनम या चॅनलचा हा ॲडसन पिन आलेला आहे बघा. गुगल ॲडसनचा पिन आलेला आहे बघा. दिसतोय का तुम्हाला? हो का, बघा गुगल ॲडसनचा पिन आलेला असा असतो बघा. हे बघा आमच्या आत्या काय करते ते बघूया. हे बघा आत्या इथं बघा त्या तव्यात बघा घेवड्याची शेंग करते ते. त्याला मीठ टाकते. आता झालाय स्वयंपाक. समजा माझं जेवण झालंय, मी वरण आणि भाकरी खाल्ली. आता ह्या समजासनी जेवण करायचंय, तर तुम्ही पण घ्या जेवण करून. तर हे बघा मित्रांनो, मी बाहेर आत्याची तुम्हाला ती भाजी ही दाखवूच तर इथं अनुजा रडायला लागली, म्हणून घरात आली बघा जरा मी. हे बघा कशी हातपाय नाचवून कशी खेळते बघा. हे का कशी खेळते अनुजा. इथं लगेचच घरात कालवा करते, बाहेर गेलं का. आगाव झाली, आता मोठी झाली का नाही, तिला सारखं वाटतंय घेऊन बसा करते बघा. बघा आवाज कसा काढते बघा. शांत असं मोकळं बसायचं नको म्हणते. माणसानं मांडीव घ्याय पाहिजे. तिला मांडीव कोणी घेत बसायचं. तर अजून काय चाललंय तुमचं, काय नाही कमेंट मध्ये सांगा. आम्हाला तर आनंद फार झालेलाच आहे. तुम्हाला पण आमचा आनंद बघून तुम्हाला बी आनंद झाला का नाही ती कमेंट मध्ये नक्की नक्की सांगा बरं का. तर हे बघा, हे आमची खोली बघा. इथं आम्हाला दिलेली खिडकी आहे, इकडं उजेड आला येत नाही. समजा पिशव्या बघा कशा अडकवले ते जिकडे तिकडे खेळ ठोकून. हे बघा, हे बघा, हे आरसा आहे बघा. हे असला एवढंच आहे बघा. इथं एक दिवाण आणि आरसा एवढंच आहे. आणि टेबल आणि आता खाटेक मांडला. इकडे टेबल आहे बघा. ही खोली छोटी आहे. फळे मांडून तिथं वर जनावरांची औषध ही ठेवली ती बघा. इकडे वर बाटल्या ती. तर थांबा, बाहेर अजून तुम्हाला दाखवते बघा. ह्याच्यावर छत्री आहे. ती पंप आणलाय बघा आम्ही तसला नवीन इकडे. गाडीला हवा मारायची. इथं वस्तीवर होतो पंप एक दोघाच्यात. मग काय झालं, माणसं पंपच दिना झाली नाही, असून सुद्धा नाही म्हणायची. मग आम्ही बघा
किरकोळ किरकोळ समध्या गोष्टी आपल्याला लागते ते समजा घरात आणून ठेवलंय बघा. माणसं काय करते ती नड अडचण बघून देत नाही ती बघा कुणाला कोण काय. म्हणून आम्ही समजा आणले घरी. ताईचं आमच्या आता कपडे धुवायला चालू आहे. धुतले ती आता वाळू घालते बघा. तिकडे लांब आहे जरा ती बॅलरच्या पलीकडे आहे. बॅलरच्या पलीकडे थांबा तुम्हाला तिथं जाऊन दाखवते. आमचे कपडे पण भरपूर असते धुवायला. आमच्या ताईला पण लय काम असते बघा सारखं. ती कपडे बी भरपूर पडते. ती भांडी पण ती लय तिला काम असते बघा. मला दाखवते ना आता कपडे किती. पोरं पण काय करते ती सकाळी एक ड्रेस घातला का दुपारपर्यंत घाण करते ती. घाण झालं म्हणून लगेच काढून दुसरा घालते ती. 2-2 ड्रेस पोरांचं बी धुवायला असते ते. तर हे बघा इकडं कपडे धुतले ते बघा. ही मला इकडून दाखवते. हे बघा तो वाळू घालते बघा. इकडं वाळू घालाय चालू आहे ती. अजून पाटीत आहे ती कपडे त्या खाली. इकडं घातले ती वाळून. हे बघा ह्या इकडे पण घातली ती बाळाची कपडे ही वाळायला. हे बघा किती कपडे आहेत बघा. ह्या इथून ते तिथंपर्यंत कपडे वाळू घातले ती. किती कपडे ती. एवढी एका बाईला कपडे धुवायची म्हटल्यावर मग काम भरपूरच झालं का नाही. आणि आत्याला पण आमच्या स्वयंपाक एवढ्या समजा माणसाचा करायचा. आमच्यात काम तसं भरपूर आहे काही. म्हशी आता म्हशी चाराय न्यायचे ते बघा. भाऊजी आत्या आता म्हशी सोडून येते ती. स्वयंपाक झाला का आत्याला अजून म्हशी चारू लागाय घेऊन जायला लागतंय. एकट्याला पण भाऊजीला ऐकत नाहीत ना म्हशी. अजून ती शेळ्या आत्या आमच्या पाक 3 वाजेपर्यंत चारू लागते. त्या मग तिकडं तळ्याच्या पलीकडे एक रान आहे. त्या रानात घालवते त्या मग घरी येते. त्या घरी आले का बी अजून मला काहीतरी करून खायला द्यायला लागतंय. मग आमच्या आत्याला पण भरपूर काम असतंय बघा. तुम्हाला पण किती किती काम असतंय तुमच्या घरचं ही. त्यावरून तुम्हाला तर माहितीच असेल. तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.